क्रिकेटच्या मैदानावरील मृत्यू की घातपात? 12 वर्षीय गणेशचा मृतदेह 2 महिन्यांनी काढला बाहेर. धरणगाव तालुक्यातील रेल येथे क्रिकेट खेळत असताना 12 वर्षीय गणेश नवल पाटील या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 13 मार्च रोजी घडली होती. या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून मुलाचा नैसर्गिक मृत्यू होता की त्यामागे घातपात होता याचा तपास करण्यासाठी तब्बल 2 महिने 20 दिवसानंतर मंगळवारी प्रशासनाने पुरलेला मृतदेह बाहेर काढला असून फॉरेन्सिक तपासासाठी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल येथील गणेश पाटील हा पाळदी येथील शाळेत 6वीत शिक्षण घेत होता. 13 मार्च रोजी सायंकाळी 6:30 ते 7 वाजेच्या सुमारास गावातील मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत होती. त्यावेळी गणेश अचानक चक्कर येऊन खाली पडल्याचे त्याच्या सोबतच्या मुलांनी सांगितले. त्यानंतर त्याला घरी आणून वडील नवल पाटील यांना माहिती देण्यात आली. वडिलांनी तत्काळ गणेशला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन न करता मृतदेह गावात आणण्यात आला आणि त्याच रात्री सुमारे 10 वाजता नदीकाठी त्याला पुरण्यात आले. घटनेच्या 1.5 महिन्यानंतर गणेशचा मृत्यू हा छातीत एका मुलाने बॅट मारल्याने झाल्याची कुजबूज सुरू झाली. ही माहिती समजल्यानंतर गणेशचे वडील नवल पाटील यांनी पाळधी दूर क्षेत्रात तक्रार करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांची चौकशी केली असता गणेशच्या छातीत बॅट लागल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी पोलीस अधीक्षक आणि धरणगाव तहसीलदार यांच्याकडे परवानगी मागितली. त्यानुसार मंगळवारी मृतदेह बाहेर काढण्यात आला. नवल पाटील यांनी दिनांक 22 मे रोजी न्यायालयात तक्रारही दाखल केली आहे. गणेशचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर वडील नवल पाटील यांच्यासह आई आणि बहिणीलाही रडू कोसळल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. पंचनाम्यावेळी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक हंसराज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण, फॉरेन्सिक पथक उपस्थित होते. माझ्या मुलाच्या घटना घडण्याच्या 3 महिन्या अगोदर किरकोळ वाद झाला होता. त्या वादीतून माझ्या मुलाचं बॅट मारून मर्डर करण्यात आलं एमएसची शंका होती, म्हणून मी 18 मेला ईडी दाखल केली होती पारधी पोलीस स्टेशनला. त्या ईडीच्या माध्यमातून आज माझं मुलाचं मृतदेह काढण्यात आलं. त्या धुळ्या मेडिकलला कॉलेजला पाठवत आहे. आता त्याच्यानंतर रिपोर्ट काय येतो त्याच्यावर समजेल होतं. आता जी काही पोलिसांनी कामगिरी केली त्याबद्दल तुमचं काही समाधान होतं आहे? सगळं जे काही पोलीस कारवाई करत आहेत आता आज सध्या तर चालू आहे, तर चौकशी तेच चालू आहे. मी 18 मेपासून 6 मेपासून फिरतो आहे मी. त्याच्यानंतर आज ती बॉडी काढली गेली आहे. याच्यानंतर आता रिपोर्ट आल्यानंतर काय नाही तर त्याच्यावर पुढचा विषय. मला डाऊट आहे, पण माझ्या मुलाचं घातपात करून मृत्यू झाला आहे असं. मयत गणेश नवल पाटील वय 12 वर्षे यांच्या मृत्यूसंदर्भात एक अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस स्टेशन धरणगावला झाली होती. परंतु मयताचे वडील नवल बळीराम पाटील यांना त्यांच्या मृत्यूबाबत संशय असल्याने त्या ठिकाणी आज त्याचा मरणोत्तर पंचनामा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि अधिकच्या तपासासाठी त्या ठिकाणी शवविच्छेदनाकरता जो मृतदेह आहे तो धुळे येथील मेडिकल कॉलेजला पाठवण्यात येत आहे. दिनांक 13/3/2026 रोजी रेल गावामध्ये काही लहान मुलं क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना त्यातील मयत गणेश नवल पाटील याला बॅट लागली होती. त्याचा मृत्यू आला होता. परंतु त्याच्या वडिलांना त्याच्या मृत्यूबाबत शंका असल्यामुळे आज आम्ही पुन्हा त्यांचा मृतदेह माननीय तहसीलदार धरणगाव यांच्या उपस्थितीत त्यांची पुन्हा इन्क्वेस्ट पंचनामा केला आणि त्याचं मृत्यूचं नेमकं काय कारण आहे शोधून घेण्यासाठी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासासाठी वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे आम्ही पाठवलेला आहे.